नमस्ते मित्रांनो, हा जो नारळ आहे हा नारळाप्रमाणे आपलं आयुष्य आहे आणि ह्या नारळाप्रमाणेच आपली इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या नारळ गोल्डन म्हणून एक प्रकार आहे. याचं पाणी प्रचंड गोड आहे. ह्याचा आतलं खोबरं पण प्रचंड गोड आहे. हे खूप शोधून शोधून आणलंय. त्याची हिस्ट्री मी तुम्हाला नंतर एकदा सांगेलच. पण याचा अनुभव काय तर ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या की हे काढायचं फोडायचं हे खूप टफ आहे. यातलं मला पाणी प्यायचंय गोड, ह्यातला मला गोड खोबरं खायचंय, पण ते खाण्यासाठी मला जे काही करावं लागतं ती मेहनत फार आहे आणि ह्या मेहनतीला माणूस घाबरतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तेच आहे की मी जी दर महिन्याला SIP टाकतोय, दर महिन्याला ज्या काही गुंतवणुकी करतोय आणि त्या गुंतवणुकी ज्या पद्धतीने त्या मूव्ह होतात तर त्या गुंतवणुकी सुरुवातीला मला दर महिन्याला 5,000 10,000 बाजूला काढणं खूप जड वाटतं. पण ज्यावेळी मी रिटायर होईल त्यावेळी मला ह्यातलं खोबरं यातलं गोड पाणी हे पेन्शन म्हणून आयुष्यभर मिळणार आहे. तुम्ही हे बघता हे जर मला फोडायचंय तर मला हे फोडणं प्रचंड टफ जात आहे. पण ते टफ जरी जात असलं तरी मी आत्ताचा हा शॉर्ट टर्मचा हर्डलचा विचार केला नाही पाहिजे, लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे की ज्याच्यामध्ये मला हे आयुष्यभर त्याचा आउटपुट देऊन जाईल. आणि त्यासाठी ही जी काही मेहनत आहे फोडायची ती मात्र मला घेता आली. याच्या पाण्यासाठी मला हे करायचंय हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे काढताना जी मेहनत आहे किंवा जी गोष्टी आहेत त्या शॉर्ट टर्मच्या आहेत. त्यामुळे आयुष्यही असंच आहे की आयुष्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास करतानाही मेहनत खूप घ्यावी लागते आणि ती मेहनत घ्यायला माणूस कंटाळा करतो, म्हणतो हे आज रील बघण्यात वेळ घालतो. पण ते रील बघण्यापेक्षा मी आज ती जी मेहनत करेल अभ्यासाची ती मला लॉंग टर्म मध्ये आउटपुट देऊन जाईल ह्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहोत. नवजीवन वेल्थ म्हणून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आपण त्या रिलेटेड काम करू. थँक्यू.